फायनली वी आर गोइंग टू उज्जैन. ऑल थँक्स टू मी. का काय उपकार माझी केला मर्जी. एवढा थँक्स टू मी युअर पप्पा. पप्पा 3 So आता आम्ही असं पूर्ण रात्रभर एकदम ब्लफ वगैरे घेऊ. आता थोड्याच वेळात एक साथ. सुरतून गेली. सो आता आम्ही हॉटेलला आलोय. जस्ट आता थांबलो आम्ही सगळे हॉटेलला. बाकीच्या जागेमध्ये गेलेत. ही आमची बस. आता ऍक्च्युली आमचं डिस्कशन चालू होतं की ब्लॉग हिंदीमध्ये काढायचा की मराठीमध्ये काढायचा. तर अमयचे 2 शब्द आहेत. हां, माझं मत आहे की मराठीमधून काढायचं अरे मराठी माणसं पुढे जायला पाहिजे. बात तो सही है. पुढे पुढे प्रगती झाली. काय बोलला? अमयचा एखादा येणार आहे. अमयचा घरी घुसावा सगळे नाही आवाज आला घरी. हे बघा चुकीचं बोल नाही. आपले मराठी माणसं टॅलेंटेड आहे पण पुढे जायला पाहिजे का नाही अजून. तू यार तुझ्याकडे बघून तो वाटत नाही. टॅलेंटेड नाही म्हणत. सिरियस डिस्कशन आहे माझ्याकडे काय म्हणतात. येत नाही सगळे जेवण वगैरे गेले. पाणी वॉशरूम वर असतात. आता आम्ही आता वापस निघालोय. 1500 फायनली एक एंट्री आहे महाकाल लोकची. आम्ही आमच्या रूम मध्ये आलेलो आहे. रूम आम्हाला खूप स्वस्त पडली. पडलो आणि जसं तुम्ही बघता एसी पण आहे आणि हे सगळे बक्षत पोर बसलेत आणि ऍज युजल आम्ही त्याच्या घरच्यांसोबत बोलतोय. जसं की तो मुलगी एवढं तर विपुलच्या गर्लफ्रेंडला पण त्याचे घरचे विचारत नाही. बोलतो काय काय बाहेर आहे. आता आम्ही परत पुणे घ्यायला. सो आता आम्ही सगळे रेडी वगैरे झाले रूममध्ये. सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली. सगळे फ्रेश वगैरे झाले. आता आम्ही जेवण करण्यासाठी चाललो काय. सो फायनली आता आम्हाला हॉटेल सापडलं. आता आम्ही हॉटेलमध्ये बसलोय. 4 तिकडे बसले. एक माझ्यासमोर बसला जो नव्हता बसायला पाहिजे पण ठीक आहे. अंकल जी ये टेबल ज्वाइन कर सकते हैं कर दो. नहीं नहीं हमको कोई दिक्कत नहीं. हाँ कर दो. इथे मस्त जेवण वगैरे करू. 500 रुपयाला थाळी आहे इथे. प्रीमियम थाळी आहे. आम्ही असं सगळ्यांची मिळून 500 रुपयांची. हे छोटी सोचवाले लोक आम्ही असं छोट्या मोठ्या आम्ही 3 स्टारच्या खाली पुढे आणि आता जेवण वगैरे करतो. तुम्हाला असं वाटत असेल विपुलला बघून तिकडे की आम्ही एका छोट्याशा खूप मोठी जागा. हे तुम्हाला हे 5 स्टार हे शो त्यांनी ठेवले. तो जो स्वादिष्ट आहे का काय माहिती काहीतरी आहे त्याचे काय. बेकारी नाही आपण बहुत पैसे अपने पास. ब्लूटूथ स्पीकर कनेक्ट करतात. राडा करत जाणार आहे भावांनो. आणि तो आम्हाला डिटेल्स देतोय की आम्हाला कुठे जायचं. भावांनो बघा कोणकडे चाललंय आपण. कुठे चाललंय भाऊ. गाली नहीं दे सकता. नाही गाली नाही देणार. अब फैमिली देखती है वरना मैं ऐसे गाली दूं ऐसे गाली दूं ना जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. सो आम्ही इथं पोहोचलो. इथं रिक्षावाला बोलला की 2 मंदिर आहे. एक हा पाय तपतात ना शिव्या उड्या मारत आशिष कुठे आम्ही इथे पोहोचलो. आम्ही दर्शन घेतलं. थोड्या वेळ बसतो. कोणतं मंदिर आहे आशिष. स्थिरमन. आपण बसायचं का 3 मिनिट मेडिटेशन करायचं. चला आम्ही मेडिटेशन करतोय. आमचं मेडिटेशन झालं. आशिष अजून मेडिटेशन मध्ये आणि त्याच्या पप्पानी गॉगल घालून मेडिटेशन केलं होतं. हे भावन मंदिर असं म्हणलं जातं की मन स्थिर करण्यासाठी प्रसिद्ध. म्हणून आम्ही तर 2 मिनिट मेडिटेशनला बसलो होतो. आम्ही आता निघतोय. आम्हाला आता दुसऱ्या मंदिराकडे जायचं. इथून पण
आता माझी सीट चेंज केली, मी मागे बसलो आणि ओम समोर बसलो. दिसत नाही तिकडं एवढी मोठी. कशाला मागून घ्यायची मग एवढी? सगळ्यात झोप आपण एवढे साडे मागं आलो. हा, ते ऐकलं नाही पाहिजे ते पण. अरे मला मला नाही बोलत आहे. आता आम्ही दोघं बसले दोघे पंडितसाठी एवढी लाईन आहे. आता आम्ही लाईनीत उभं आहे. आता लाईन खूप मोठी आहे. खूप मोठी गर्दी आहे. आम्ही सगळी गर्दी थांबलेलो. ॲक्च्युली हे म्हणजे मंगलनाथचं मंदिर आहे, म्हणून तिथे नंदीच्या जागेवरती बकरी. हा मंदिर आहे. आमचं दर्शन पूर्ण झालंय आणि तसं तुम्ही बघितलं असेल मूर्ती खूप सुंदर आहे. दर्शन करून खूप छान वाटलं आणि आता आम्ही मंदिराची परिक्रमा केली. म्हटलं तू लिहून 23 घ्यायचं. असं लिहितात का इथे? लिहू शकतो. असं काही आहे का? ऍक्च्युली जेव्हा तुम्ही जर एखाद्या फॉरेन मध्ये जाता तर तुम्हाला तिकडे वेगळंच स्क्रिप्चर वगैरे बघायला भेटतं, एक वेगळंच आर्ट बघायला भेटतं. आमच्या इंडियामध्ये पण हे काय आर्ट बघायला भेटतं. हर्षित वेट्स दीपिका इकडे तर युट्यूबचं चॅनल टाकून दिलं अक्षर. हे काहीच नाहीये. शिवमची कोणाला बघून नाही वाटत. शिवमला त्याचे कॉलनीतले लहान लहान पोरटे पळून पळून मारतात. पण रिक्षावाल्याला नंबरवाला कुठे आहे का? कुठे नाही तो नाही आहे. आता आम्ही मंगल मंदिरातून संदीपनी गुफामध्ये आलो. असं सुंदरसं हे मंदिर आहे. ॲक्च्युली इथे श्रीकृष्ण शिकायला आले होते. संदीपनी आश्रम आहे. खूप बघण्यासाठी खूप काही आहे इथे. जसं की आपण जर इथून लेफ्ट साईडला जाणार ना तर तिथे संदीपनीचं आश्रम होतं म्हणजे. आणि त्याच्यानंतर आपण जर इकडून राईट साईडला जाणार तर हा वर्ल्ड मधला पहिला असा नंदी आहे जो उभा आहे. बाकी सगळे नंदी बसलेला असतात. काय स्टोरी ते त्यांना विचार जेवढं मला माहिती होतं सांगतो. त्याच्यानंतर समोरून आपण जर थोडं अजून समोरून इकडे गेलो का मग खूप सारे फोटोज वगैरे आहेत. तर त्यामध्ये श्रीकृष्णांचं म्हणजे असं दाखवलेलं आहे की कसं कसं काय काय स्टोरी दाखवलेली. सगळी स्टोरी दाखवली म्हणजे ते पहिल्या त्यांचा जन्म कसा झाला, मग त्यांना जेलमधून कसं बाहेर काढलं, तेच एक आणि मग ते कंच मामाची कथा. तेच. सो आम्ही इथं पुढे आलोय असं म्हणतोय. अशी इथं बघण्यासारखं खूप काही आहे. बघूया काय काय. द्वारा सिखाई गई 14 लीला. सो बघू. आता आम्ही रूमवर आमच्या मंदिर चालू केलं. आता आम्ही डायरेक्ट रूमवर चाललोय. खूप थकलोय. आता आम्ही झोपणार आहे आणि आम्ही रात्री महाकाल फिरायला.
आता हलू नका कोणीच. तू येणार का? हा येतो मी. तू जाय ना वरती. सो आता संध्याकाळ झाली आहे. आम्ही सगळी मंदिर वगैरे फिरून केल्यानंतर डायरेक्ट झोपायला गेलो. डायरेक्ट झोप वगैरे घेतल्या आता सगळ्यांनी. आता आम्ही महाकाल लोक फिरायला चाललोय. एंट्री गेटच बघू शकता किती सुंदर आहे. सो दिस इज महाकाल लोक. खूपच सुंदर असं व्ह्यू आहे. खूपच सुंदर. अजून तर थोडं मध्ये जाणार का खूप सारे देवांच्या मूर्त्या वगैरे आहेत. हे बघा, ही महादेवाची ॲटलिस्ट म्हणजे जेवढं मला माहिती आहे की हे जे महाकाल लोक आहे त्यामधली ही सगळ्यात मोठी मूर्ती आहे. त्या फर्स्ट टाइम आलो होतो आणि आता मध्ये खूप डिफरन्स म्हणजे तेव्हा थोडं काम चालू होतं. आणि हे टेंट पण त्यांनी नवीन आता लेटेस्ट मध्ये लावले. ते पावसामुळे थोडं हा आय थिंक फोटो हे इज महाबली महारुद्रावा. हे नरसिंह आहे ना. सो गाईज आता आम्ही जस्ट लाईट शो बघितलाय. तुम्ही जर तो लाईट शो बघणार ना तुम्ही पागल होऊन जाणार. एवढा भारी लाईट शो होता. अरे बाप, मी तर म्हणतो इथून पुढे जर मी ट्रिप मध्ये काही नाही पण केलं ना माझे अख्खे पैसे वसूल. अख्खे पैसे पूर्ण पैसे वसूल झाले. काय नो हे नाही बघितलं तर काहीच नाही बघितलं. कॅमेरा अलाउड नाही. आणखी लोक आता आम्ही सगळं पूर्ण महाकाल लोक फिरून गेलोय. महाकाल लोक कसा होता? खूप छान होता. आता माझं पोट भरलंय. मला जेवायची पण गरज नाही. नाही ना. मी ना दोन शब्द मी कसा नाशिक होता चाललोय. आपण तर दरवर्षी येते रे भाई त्याच्यासाठी स्पेशल. सो गाईज जेव्हा तुम्ही महाकाल लोक वगैरे पूर्ण फिरणार त्यानंतर तुम्हाला प्लीज बाहेर जायची प्लीज गरज विजिट नाही. करा आमचं फूड झोन. आम्ही आता सध्या फूड झोनला जेवायला चाललोय. सो आता आम्ही महाकालचे दर्शन करायला चाललोय. लाईनीत लागलोय. बम बम भोले बम बम बोले बम 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 भोले.